ज्ञानेश्वरी अख्ख्या आयुष्यात कधी उलगडून बघितली का? झालंय का असं कधी? ज्ञानेश्वरी उलगाडली कुणी? कुत्र्यानं. आयुष्यात त्या ज्ञानेश्वरीला कधी हात लावत नाही. कोण? मी कुत्र्याच सांगतोय. आणि महाराजांचं प्रमाण सर्वांना ज्ञात आहे. काही देवाविन समर्पक उदाहरण देताना प्रमाण देताना सांगतात, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जसा संप्रदायामध्ये वारकऱ्यांना नियम आहेत तसं संप्रदायातील कीर्तनकारांना सुद्धा काही नियम आहेत. पण सध्याच्या कीर्तनकारांनी ते नियम धाब्यावर बसवले ही शोकांतिक आहे. कारण आम्हालाच उराव बसायला युट्यूबचे कीर्तनकार लागायला लागले. आम्हालाच 50-50 हजाराचे म्हणजे जे नियोजन करणारे भ्रष्ट झाले. नियोजनकर्त्यांनी संप्रदाय बुडवला हे माझं मत आहे. तुम्हाला कशाला लागतं 50 हजाराचा कीर्तनकार? 50 हजाराचा कीर्तनकार तुम्हाला वैकुंठात घेऊन जातो, अन्न ठरवण्याला तुम्हाला नरकात नेतो का? याला अर्धे भागीदार पापाला एक नियोजन करते. नियोजन करते जे संप्रदायाची सेवा करतात, सेवक आहेत, त्यांना बोलवा, श्रवण करून उद्धार होईल. ठरवणाऱ्याचाच अपघात होतोय, तो तुमचा उद्धार काय करणार आहे? परकड माझी भाषा असते. जिकडं तिकडं हेच चाललंय. युट्यूब मोठा महाराज, युट्यूब मोठा महाराज, युट्यूब मोठा महाराज. गाडी आणि युट्यूब म्हणजे महाराज शोकांतिक आहे. चला, संप्रदायाचे काही नियम आहेत. कोणत्या वेळे कोणत्या प्रकरणातील अभंग असावेत, दंड काय? निष्ठावंत वारकऱ्यांची जर पुण्यस्मरण असेल तर संप्रदाय सांगतो आम्हाला संत प्रकरणातील अभंग असावा. जो धाब्यावर जेवला, ज्याची माळ नाही, त्याच्या पुण्यतिथीला कुठलाही अभंग अजून संप्रदायात उपलब्ध काय? लोक पिऊन पिऊन गेला, श्राद्धाचं कीर्तन विचारलं कसं काय गेला, गावानं सांगितलं अहो दारू पिणं चांगलं नाही, वाईट आहे. पण शेवटी लिव्हर फुटलं आणि गेले. त्यांच्या श्राद्धाला अभंग घेतला. आपुलिया हिता जो असे जागता. आल्या का बसतोय का कुठं? पिऊन पिऊन मेला आणि त्याच्या श्राद्धाला अभंग आपुलिया हिता. म्हणजे घेणाऱ्याला बी काय अक्कल नाही. कुठेही कुठले अभंग बसत नाही. म्हणजे त्यांच्याकरता अजून अभंग गात्यात उपलब्धच नाही. पण निष्ठावंत वारकरी असेल
तर आमचा संप्रदाय सांगतो संत प्रकरणातील अभंग असावा. या अलिखित नियमानुसार हा अभंग सेवेकरता निवडला. त्यांनी शेवटपर्यंत संप्रदायाची निष्काम निष्ठेनं सेवा केली. श्री गुरूंच्या चरणावर ज्यांची अत्यंतिक निष्ठा, शेवटच्या श्वासापर्यंत श्री पंढरीनाथाचं नामचिंतन ज्यांच्या मुखामध्ये होतं, अहोरात्र पारमार्थिक ध्यास ज्यांच्या जीवनामध्ये होता, ज्यांनी संप्रदायाची सेवा करताना निस्सीम भावानं सेवा केली, ते परमश्रद्धेय वैकुंठवासी आदरणीय बापू यांचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा आणि त्यानिमित्त असणारी सेवा. कारण वारकऱ्यालाही जावं लागतं आणि सामान्यालाही जावं लागतं. जीवनामध्ये 4 प्रकारची दुःखाला माणसाला सामोरं जावं लागतं. संसारातली दुःख परवडली, पण ही जी दुःख आहेत ना भयावह आहे असे गीता सांगते. कोणकोणती दुःख आहेत? इंद्रियार्थेषु वैराग्य, मन अहंकार एवच, जन्म मृत्यू जरा व्याधी, होतं काय? दुःख दोषानुदर्शनम. पहिलं जे दुःख आहे ते जन्माचं दुःख आहे. महाराज वर्णन करतात, काय सांगू गर्भेची काय सांगू गर्भेची यातना, काय सांगू गर्भेची यातना, माझा भोगिता नारायणा, माझा भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र दाना, मांस मळ मूत्र दाना, तुझं क्षण क्षणाद्यातचे, तुझं क्षण क्षणाद्यातचे, तुझं क्षण क्षणाद्यातचे, तुझं क्षण क्षणाद्यातचे, माझे सोयीतले नते कोणी, माझे सोयीतले नते कोणी, माझे सोयीतले नती कोणी, माझे सोयीतले नती कोणी, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, माझा भोगिता नारायणा, माझा भोगिता नारायणा, माझा मळ मूत्र दाना, माझा मळ मूत्र दाना, तुझं क्षणोक्षणा द्यातचे, तुझं क्षणोक्षणा द्यातचे, तुझं क्षणोक्षणा द्यातचे, तुझं क्षणोक्षणा द्यातचे. श्री ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना करतात, आतमध्ये किती दुःख आहे. मातेची आहे उदर कोहरी, पचोन विष्टेच्या दातरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती. जन्माचं दुःख आहे, मृत्यूचं. तिसरं जरा म्हणजे म्हातारपण, आणि चौथं म्हातारपणातल्या व्याधी. यामुळं काय होतं? दुःख दोषानुदर्शनम. दुसरं जे दुःख सांगितलं ते मृत्यूचं दुःख आहे. कारण काही शब्द पाहिले, शब्द लहान असतात, टोकडे असतात, पण अर्थाची व्यापकता मात्र गहन असते. जसं गुरु शब्द पाहिला, अक्षर 2 आहेत, पण गुरु शब्दाचा नेमका अर्थ काय? गुरु या शब्दामध्ये गु म्हणजे अंधकार, रु म्हणजे निरोधक. जो अज्ञान रूपी अंधकाराचा निरोध करतो त्याला म्हणायचं गुरु. माऊलींनी गोड उदाहरण दिली. एखादा पांतस्त आहे, अंधारामधून मार्गाक्रमण करत असताना त्याला हातामध्ये दिवा घ्यावा लागतो, आणि दिवा घेतल्याबरोबर तो समोरचा अंधार नाहीसा होतो आणि प्रकाशाचा उदय होतो. तद्वत आपल्या जीवनामध्ये अज्ञान रूपी काळोख जमा झालं
की ज्ञानरूपी जो प्रकाश आहे तो दिसायचा बंद होतो, पण एकदा गुरुरूपी दिवा आपल्या हातामध्ये आला की अज्ञानरूपी काळोख नाहीच होत असत. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गोड दृष्टांत दिला. एक म्हातारी अंधारामधून निघाली, चालता चालता अंधारामुळे तिला काही दिसलं नाही, ठेच लागली आणि पडली. पायाला मार लागला, हाताला मार लागला, रक्त यायला लागलं. काय करावं म्हणले, मेल्या अंधारामुळे मी पडले, त्याला आता तसा सोडायचा नाही, शोधून काढायचा आणि काठीनं मार द्यायचा, असा विचार केला. शेजारणीकडे गेली, म्हणले पहिल्यांदा त्या मेल्याचा पत्ता सांग. म्हणले कुठल्या? ज्याच्यामुळे मी पडले त्याचा पत्ता सांग. त्या शेजारणीने डोक्याला हात लावला, म्हणले बहुतेक म्हातारीचं बिघडलेलं दिसते. म्हणले आजी, अंधार आला होता माझ्याकडं, पण आता तुमच्या घराकडे पाठवून दिला. काठी टेकीत टेकीत घरी गेली. तिने काय केलं, घरामध्ये गेली, दिवा लावला आणि कणगीमध्ये अंधार बघायला सुरुवात केली. आणि काय सांगावं मावशीबाई, 15 मिनिटात त्या म्हातारीला अंधार सापडला. तिने अंधार सापडायला काय केलं, घरात गेली, दिवा लावला आणि दिवा लावल्याबरोबर कणगीत अंधार बघायला सुरुवात केली आणि 15 मिनिटात तिला अंधार सापडला. म्हणजे तुम्ही काय कीर्तनात नाही, तुम्ही बसलाय कीर्तनात, पण तुमचं चित्त काय कीर्तनात नाही. मी 3 वेळा म्हटलं, घरात गेली, दिवा लावला, कणगीत अंधार पाहिला आणि 15 मिनिटात अंधार सापडला. बुवा तुझं सगळं बरोबर आहे. दिवा लावल्यावर किती दिवसांना अंधार सापडेल? सापडेल का? महाराज म्हणतात, दीप घे ओनिया दुंडिती अंधार भेटे हा विचार अगटीत. तस इथला जग शब्द जर पाहिला, अक्षर किती येतो? 2. जग. जग म्हणजे काय? ज म्हणजे जन्माला येणं, ग म्हणजे गमन करणं. ज जन्माला येणं, ग गमन करणं, म्हणजे त्याला म्हणतात जग. यावर ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला समजण्याकरता. माऊलींची फार मोठी प्रगल्भता आहे. माऊलीने आपले सिद्धांत पटवण्याकरता ज्ञानेश्वरीमध्ये 3,500 दृष्टांत दिले. आजच्या कीर्तनकारांनी नुसती ज्ञानेश्वरी अभ्यासली तर कुठल्याच कीर्तनकाराला सासू बी लागणार नाही, सून बी लागणार नाही, एवढे दृष्टांत माऊलीने दिले. आपण पाहुण्याकडे जातो का नाही? पाहुण्याकडे जाता का नाही? पाहुण्याकडे जाता का नाही? जात गावातलं कोण जाता? मग पाहुण्याकडे गेल्यानंतर किती दिवस राहतो किंवा किती दिवस राहावं? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, जास्तच निर्लज्ज असेल तर ते 4-5 दिवस आपलं राहत. पण पाहुण्याकडे किंमत कुठपर्यंत आहे? किती दिवस? पहिल्या दिवशी गेला रेलचल असती, श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, पनीर, तळण, ताटात बसत नाही एवढे पदार्थ असतात. कधी? पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी उत्तम नाश्ता, पोहे खाल्ले की 15 मिनिटं घरातले अंदाज घेते ती. आणि मग लगेच चालू होतं, बरं झालं पुष्कळ दिवसानं आला, बरं वाटलं, राहा राहा राहा, बरं झालं, बरं वाटलं, राहा, बरं झालं, बरं वाटलं, राहा, बरं वाटलं, राहा. शहाणा पाहुणा आहे, शहाणा. 10-12 वेळा राहा म्हणते ती माझी. आणि एखादं न समजणार असत, पाहुणे राहा म्हणते ती, राहिला. मग संध्याकाळी काही पनीर आणि गुलाबजामुन येत नाही, पुन्हा लगेच दुसऱ्या दिवशी पिठलं भाकरी. आणि त्यातनं पण तिसऱ्या दिवशी जर पाहुणा राहिला तर घरातनं आवाज येतो, पाहुणा नळाला पाणी आलंय, तेवढी कळशी लावा.
त्यातल्या त्यात जावयाला किंमत असते. कुठल्या? गावातल्याला किंमत नसते. ज्याची गावातली सासरवडी आहे ना त्याला एवढी किंमत. जावया रस्त्यानं जर निघाला का नाही तर सासू त्याला बघती, पण आता नजर अंदाज करता येत नाही हो. त्यामुळे बळण हाक मारायला लागती. पाहुणा चहा घेता का? घेता का? तिला माहित असतं ही रोजच आहे, ह्याला कवा रोज चहा घालावा. पण 6 महिन्यानं जर जावयाला तर चहा देऊ का, दूध देऊ का, कॉफी देऊ का, पनीर आणू का, श्रीखंड आणू का? कधी? 6 महिन्यानं गेला म्हणून जावयाने ठरवायचं सारखं जायचं का 6 महिन्यात जायचं. एक साडू एका साडवाकडे गेला, 6 महिने गेला, जायचं नावच घेणं. पण आता साडू आहे, नाजूक नात आहे, जा म्हणता येतंय का? नाही. वैतागलं, जा म्हणता येत नव्हतं. पण ते वैतागून म्हटलं साडू बरं झालं तुम्ही आला, 6 महिने राहिला, ही पण आपलंच घर आहे. पण मी काय म्हणतो, तुमच्या घरच्यांची तुम्हाला आठवण येत नाही का? म्हणलं लई येते. मग तिकडे 2 दिवस जावा, वाटलंच पुन्हा माघारी या. म्हणलं तुम्ही त्याची काय काळजी करू नका, मी 2 दिवसापूर्वी पत्र पाठवलंय, त्यात असं लिहिलंय तुमच्या सगळ्यांची मला फार आठवण येते, असं करा तुम्ही सगळीजण इकडे. असले काही निर्लज्ज असतात. माऊली म्हणतात तो पाहुणा कधी जाईल न जाईल भाग वेगळा, पण तुम्ही आम्ही लोक सुद्धा एका गावाला आलेलो आहोत आणि त्या गावातला प्रवास हा आम्हाला संपवावाच लागणार आहे. कोणत्या गावाला सांगतात? देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परी. म्हणजे देहरूपी जो गावाला आलेला आहे त्याला एक दिवस निश्चित जाणार. प्रत्येकाला मरण हे, प्रत्येकाला मरण हे, प्रत्येक जण मरणारच, प्रत्येकाला मरावंच लागणार. प्रत्येकाला मरण हे. कुणाला वाटतंय ज्याने लवकर जावं त्यांनी बोटवर करा. आताच म्हणला का ना, माणसं उद्विकतेनं म्हणतात गेलेलं बरं, गेलेलं बरं, गेलेलं. पण मरावंसं वाटत. पण इथं बसलेले सगळे जण तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. 7 दिवसात तुम्ही सगळी. काय लोक म्हणतील कीर्तनाला आलास का घालवाय आलाय? 7 दिवस म्हणजे हे 7 दिवस नाही. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. किती दिवस झाले? 7. कोण 8व्या दिवशी जाणार आहे त्यांनी बोटवर करा. कोण रविवारी जाईल, कोण सोमवारी जाईल, कोण मंगळवारी जाईल. पण एक दिवस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मरण लांब राहू दे, पण माणसाला मर म्हटलेला सुद्धा सण होत नाही. एखाद्या पाहुण्याकडे गेला, पाहुण्याने गुलाबजाम वगैरे घातलं, श्रीखंड घातलं, आणि येता येता जर म्हणला पाहुणा बरं झालं गुलाबजाम श्रीखंड खायला घातलं, तुम्ही लवकर जाल, असं म्हणल्यावर पाहुणा पुन्हा ये म्हणल का माग सरकून एक दिन? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगा मर हा बोलून आहे, जोपर्यंत माणसाला मर म्हटलं सण होत. काय ज्ञानोबरांची प्रगल्भता आहे. आपण पेशंटला भेटायला जातो, बरोबर आहे ना? जातो का नाही? अहो दवाखान्यात जाता का नाही? जाता. मग जाताना तुम्ही मोकळं जात, आमची जातेली मोकळी, पण तुम्ही मोकळं जात नाही. जाताना काही नेता? सफरचंद, बिस्किट, नारळ पाणी काय असेल ते. मग ते घेऊन गेल्यानंतर ज्याला खायचं असतं त्याला असं लावलं असतं, आणि ते डिकचा डिक साठलेलं असतं कुठं? टेबलावर. ते हळूच असं बघतं आणि विचार करतं, जोपर्यंत खायचं होतं मला तोपर्यंत कुणी आणलं? आता ऑक्सिजन लावलाय तर ढीक साठलाय. मग मज्जा असते कुणाची? लय मज्जा असते कुणाची? जी बरोबर असते त्याची लय मज्जा असते. वजन करायचं. घरात 40 किलो असलं, येताना 75 किलो. 2 चपात्या नातवाने दिलेल्या असते. ते म्हणतो आजी 2 चपात्या सकाळी दिलेल्या तसंच ठेवल्या. ती म्हणते काय करावं, दवाखान्याच्या वासानं खाऊ वाटतं ना. अरे 2-3 नारळ पाणी आणलेले असतात, कशाला चपात्या खाऊ वाटतील?
अशा माणसाला आम्ही बघायला गेलो, सफरचंद हातात दिला आणि त्याला जर आपण म्हटलं घ्या सफरचंद, पण एका तासात तुमचा चटका होणार आहे, मला सांगा ती सफरचंद खाईल का आणलेला सफरचंद फेकून मारलं उठ मला घालावं आलायस का? म्हणजे ज्ञानोबरांचं प्रमाण हे सत्य आहे. माणसाला मर म्हटलं सहन होत नाही, पण मरावंच लागतं हा अंतिम सत्य आहे. परंतु मरण आहे मान्य आहे, पण मेल्यानंतर सुद्धा माणसानं काही दिवस शिल्लक राहावं. कशाच्या माध्यमातून? मरण माझे मरोनी गेले, 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 मज गेले अमर, मज गेले अमर, डाव पुसले बूड पुसले, डाव पुसले बूड पुसले, मज गेले अमर, मज गेले अमर, डाव पुसले बूड पुसले, डाव पुसले बूड, उत्तमाचे ओरे कीर्ती मागे, उत्तमाचे ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे, तुका मरे तुका म्हणे का मरणाची सारे, तुका म्हणे तुका म्हणे का मरणाची सारे, उत्तमाची उरे उत्तमाची उरे, कीर्ती मागे उत्तमाची उरे, कीर्ती मागे उत्तमाची उरे. श्री महाराज वर्णन करताना करतात मरावं, मरण हे अंतिम सत्य आहे, परंतु मेल्यानंतर सुद्धा काही दिवस माग उरावं. कशाच्या माध्यमातून? आपल्याकडे मन आहे मरावे परी कीर्ती रूपी उरावे. ज्ञानोबरायांना विचारा माणसाचं जगणं कुठपर्यंत आहे? काही लोक म्हणतील बुवा जवळ मरण येत नाही तवर. माऊलींच्या दृष्टिकोनातून तसं नाही. जोपर्यंत माणसाला अपकिर्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याचं जगणं आहे. एकदा अपकिर्तीचा स्पर्श झाला तो जगला काय आणि मेला काय काही फरक पडत नाही. अकिर्तीच्या भूतानी कत यशंती ते हव्याम संभावितश्च कीर्तीर मरणादतिरिच्यते. एवढं ज्ञानोबराय भाष्य करताना करतात जाणते नि तवची जियावे जव अपकीर्ती अंगाण पवे आणि सांग पा केवी निगावे येतो निया. एकदा अपकीर्तीचा स्पर्श झाला जीवनात सगळ्या गोष्टी पुन्हा मिळतील, परंतु कलंकित झालेलं चारित्र्य मात्र पुन्हा मिळत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाचा ड्रेस कोड हा पांढरा आहे. पांढऱ्यानं पांढरं राहावं, पांढऱ्यानं पांढरं राहावं. पांढरं जर काळं झालं
पांढऱ्यावर किती पांढरं चालेल, पण पांढऱ्यावर काळ चालणार नाही. आणि एकदा पांढरं काळ झालं, सप एक्सल आणा, एरियल आणा, काय पण आणा, पण एकदा पांढरं जर काळ झालं तर आयुष्यात पांढरं कधी पांढरं होत नाही. म्हणून पांढऱ्यानं पांढऱ्यागतच वागावं, उगाच काळ्याच्या नादाला लागायचं नाही. आणि काळं करून घेतलं तर मग लोकांच्यात बोलताही येत नाही आणि बसता बी येत नाही. आणि लय जर बोलायला लागला तर लोक म्हणतात का बस, तुझं सगळं आम्हाला माहित आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे मरणापेक्षाही वाईट दुःख आहे, म्हणून जाणतेने तवची जियावे. एखादा व्यसनी माणूस आहे, रोज दारू पिऊन गावाला त्रास देत असेल आणि तो जर गेला तर गाव काय म्हणतं, वर्गणी काढा आणि गावच्या मध्यभागी याचा पुतळा बांधा. इकडं असं आहे का? बरं झालं गावची कधी जातोय असं लोक बघतात. परंतु काही लोकही असे असतात की जे गेल्याबरोबर संपूर्ण गाव हळहळत, संपूर्ण भाग हळहळतो. तो गेला तरी लोक म्हणतात तो माणूस गेला पण त्याच्यासारखा माणूस पुन्हा झाला नाही. ही कीर्ती आहे. म्हणजे तुम्ही किती वर्ष जगता याला किंमत नाही. काय काय लोक म्हणतात काय हो महाराज, आमका आमका माणूस आमच्या गावातला 110 वर्ष जगला, काय भाग्यवंत आहे. पण 110 वर्ष जगला, माळ नाही, भजन नाही, पंढरी नाही, आळंदी नाही, पारायण नाही, कीर्तन नाही, आग लागली त्याच्या 180 वर्षाला, 110 वर्षाला. तो जगला काय आणि मेला काय सारखंच आहे. परंतु थोडा जगला पण परमार्थात येऊन जर जगला तर त्याची कीर्ती ही कायम राहते. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी, 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 वैष्णवाची कीर्ती गायली वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी, वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी. साई आठराजने चहुवेदी, साई आठराजने चहुवेदी, साई आठराजने चहुवेदी, असे कोणी सांगा संताचे वाटे, आईसे कोणी जागा दत्ताचे वाट. साई आठराजने पहुळली, साई आठराजने पहुळली, साई आठराजने पहुळली, कोणी आईसे कोणी जागा दैवाचे जग. ज्यांनी आपलं आयुष्य परमार्थामध्ये खर्च केलं, भगवत नामस्मरण ज्यांच्या आयुष्यामध्ये झालं, असे जे कोणी वैष्णव आहेत, महाराज म्हणतात आशांचा देहही पवित्र आहे आणि वाणीही पुण्यवंत. पवित्र वाणी पुण्यवंत, पवित्र वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत.
पवित्र तो पवित्र तो हा नाही, पवित्र तो देह. शब्द पहिला आला पवित्र. जगतामध्ये नेमकं काय पवित्र आहे? कोणत्या गोष्टी पवित्र आहेत? पवित्रतेचा जर विचार केला तर एक भगवान परमात्म्याचं नाम, भगवान परमात्मा, संत महात्मे. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळे, एकतीच भूमंडळे, एकतीच भूमंडळे. सोहळी एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी. पवित्र एक म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम हे पवित्र आहे. काही गोष्टी पवित्र असतात पण गोड नसतात, काही गोड असतात पण पवित्र नसतात, काही पवित्रही नसतात आणि गोडही नसतात, आणि काही पवित्रही असतात आणि गोडही असतात. हॉटेलमधील भजी गोड आहेत, रुचकर आहेत, पण पवित्र आहे का? लोक काय मिटक्या मारून खातात भजी. वा, एक नंबरची भजी, आज जाऊन बघ म्हणजे कळल. तो भजी करणारा भजी करत असतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घाम येत असतो, त्याला उठायला काय वेळ नसतो, मग ते आलेला घाम तो पलीकडे पडतो. त्यात भजी, मिठाची सुद्धा गरज लागत नाही. लोक वा वा एक नंबर, आज जाऊन बघ म्हणजे कळल. घरी करून का बाबा? म्हणजे हॉटेलमधील भजी चा विचार केला, रुचकर आहेत पण पवित्र. गाईचं गोमूत्र जर पाहिलं तर ते पवित्र आहे, गोड नाही. मद्याचा विचार केला, ते पवित्र सुद्धा नाही, गोड सुद्धा नाही. आणि गाईचं दूध जर पाहिलं तर ते पवित्र सुद्धा आहे आणि गोड सुद्धा आहे. याचं प्रमाण ज्ञानोबरायांचं आपल्याला सर्वांना माहित आहे. पाहे पा दूध जर्शीच नाही, दिशीच. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेचिया पदराड, परिते अभेरुनी गोचीड, अशुद्ध काय न सेविती. गाईचं दूध कसं आहे? पवित्र सुद्धा आहे आणि गोड सुद्धा आहे. पण दुर्भाग्य, माऊली वर्णन करताना करतात, गाईच्या तनाजवळ जी गुचिड असतं, गुचिड, गोचर गोचर बघितलंय का आपण? गुचिड ती काय करतं? रक्तपित्त कोण? गुचिड. रक्तपित्त कोण? गुचिड. त्याच्या जवळ काय असतं?
दूध असतं दूध. मला सांगा, दुधापासून गोचड लांब आहे का गोचडापासून दूध लांब आहे? काय तुमचं मत आहे? धारा काढता का नाही? मग दुधापासून गोचड लांब आहे का गोचडापासून दूध लांब आहे? काहीतरी असेल का नाही? एक दुधापासून गोचड लांब आहे का गोचडापासून दूध लांब आहे? दुधापासून गोचड लांब आहे का गोचडापासून दूध लांब आहे? सांगा सांगा, सांगितल्याशिवाय पुढे नाही जाणार. एवढ्या वर्ष आपण कीर्तन ऐकताय. दुधापासून गोचड लांब आहे का गोचडापासून दूध लांब आहे? मला बी काय गडबड नाही, 2 वाजले तर काय हरकत काय? नेमकं काय बरं ती जाऊ द्या. आपण देवापासून लांब आहे का देव आपल्यापासून लांब आहे? बसू का जरा? मी विचार करून सांगा, मग उभा राहतो. आपण देवापासून लांब आहे का देव आपल्यापासून लांब आहे? आपण देवापासून लांब आहे का देव आपल्यापासून लांब आहे? त्याने आपण लांब सांगितलं. प्रश्न विचार करण्यासारखा आहे. आपण जर देवापासून लांब असतो तर आपण कीर्तनात नसतो. ज्ञानोबरांचं प्रमाण पाहना. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतीसी कामू विषयावरी सर्वागटी राम देहादेही एक, सर्वागती राम देहादेही एक, सर्वागती राम देहादेही एक, सर्वागती राम देहादेही एक, सर्वागती राम सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठति ब्राह्मणेन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया सर्वभूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी चिदवृत्तीचा शस्त्र करी उदयला सेजो. जवळ असत, जवळ गाईच्या गोचडाजवळ ते दूध असतं. एक पदर आड केला, नुसतं एक पदर की जवळ काय असतं? दूध असतं. कुणाजवळ? गोचडाजवळ काय असतं? दूध असतं. पण ते दूध आवडत नाही कुणाला?
गोचडाला आवडत नाही. काय? दूध आवडत नाही. कुणाला? दूध हे पवित्र आहे, गोड आहे, पण ते आवडत नाही. पवित्र आणि गोड दूध आवडत नाही. कुणाला? गोचडाला. ती फक्त रक्तच पितं. कोण? रक्ताशिवाय काय आवडत नाही. कुणाला? तशी काय काय गोचड संसाराला चिटकून बसते. कीर्तन वेळ नाही, आळंदी वेळ नाही, पंढरपूर वेळ नाही, प्रवचनाला वेळ नाही, कीर्तनाला वेळ नाही. वेळ कधी मिळतो माहित आहे का? माणसाला वेळ कधी मिळतो? कधी कधी मिळतो? सोपं आहे. जवळ चौघाच्या खांद्यावर जात नाही तवर वेळ मिळत. पण माणसाचं संसारात कारण नसतं, पण परमार्थात वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही. वेळ काढावा लागतो. आणि इथला वेळ हा प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद हे आमच्या बँकेत जमा होतो. ठेवाय आमचा हा. तो ठेवा कधी आपल्याला संकटात उपयोगी पडतो. एक जण बँकेत गेलं, चेक लिहिला, 1,00,000 रुपये काढले, बाहेर आलो. दुसरा विचार करत बसलो. काय नाही म्हणलं, विचार करतो. काय नाही म्हणलं, मला पैसे पाहिजेत. जा की म्हणला मग बँकेत, आण काढून. म्हणला मिळतात बँकेत? हो मिळतात ना. म्हणला काय करावं लागतं? ती स्लिप घ्यायची, भरायची, रक्कम टाकायची, सही करायची, माग एक सही करायची, द्यायची, पैसे घ्यायचे. मला लय सोपं आहे राव. गेलं बँकेत, स्लिप घेतली, नाव लिहिलं, रक्कम लिहिली, सही केली, माग सही केली, कॅशियरकडे दिली. कॅशियर टिक करायला लागला. मला सगळं लिहिलंय पण अकाउंट नंबर नाही. मला तो काय असतो? मला तो असल्याशिवाय पैसे मिळत नाही. मग मला त्याला कसं दिलं? त्याचं अकाउंट आहे आणि अकाउंट शिल्लक सुद्धा अकाउंट आहे. हाय ती 500 आणि म्हणते देता का 5,000 रुपये? मग म्हणला मला पण पाहिजे, माझा अकाउंट नाही. म्हणला बाहेर हो. तसं इथला प्रत्येक सेकंद हा आमच्या परमार्थ रूपी बँकेत जमा होतो. आणि मग मात्र मागे पुढे उभा राहे संभाळीत. कधी हा बॅलन्स मागा असेल तर नाम साधना ही आमच्या बरोबर येत असते. चला, इत शब्द आला. पवित्र म्हणजे ते पवित्र. देव, देवाचं नामस्मरण हे पवित्र आणि गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. पवित्र तो देह. असं नाही म्हटलं, असं म्हणता असतं की पवित्र हा देह, हा नाही. मग पवित्र तो तो काय तुकाराम महाराजांचं व्याकरण आहे. कुठल्या विद्यापीठामध्ये MPhil, PhD, B.Ed, BSc, MSc कुठल्या विद्यापीठातल्या डिग्र्या होत्या, पण सगळे अभंग महाराजांचे व्याकरण प्रचुर आहेत. प्रत्येक अभंग. तो शब्द आला. आपण सगळे शिक्षित आहोत. मला महाराजांचं व्याकरण किती परिपूर्ण आहे ते सांगतो आणि पुढे चलतो. महाराजांचा एक अभंग आहे, आम्ही भाग्यवंत म्हणू, पण कुणाला भाग्यवंत म्हणू जया. शरण गेले पंढरीराया, दुसरं चरण तरले तरती हा बलवसा, नामधारकाचा ठसा. प्रत्येक जण आपण शिक्षित आहोत. तरले हा काळ कोणता आला? मला काय तुमची परीक्षा बघायची नाही. तो शब्द करता मला सांगायचे. खाली बसलेले सांगा, तरले हा काळ कोणता आला? भूतकाळ. बर, भूतकाळ. तरती, तरले भूतकाळ आला. तरती हा एक शब्द उच्चारला तर आपण एवढे विचार करायला लागलो. तुकाराम महाराजांची गाथा किती विचार करायला हवत असेल, पण वाचलं तर काय काय घरामध्ये ती बी नसतं. गाथा नाही, ज्ञानेश्वरी नाही, श्रीमद भगवद्गीता नाही. किती घर लाखाचं बंगल्याला किंमत नाही. 1 करोडचं घर बांधलं पण घरासमोर तुळशी वृंदावन नसेल,
ज्या घरामध्ये ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी नसेल, ज्या घरामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा नसेल, श्रीमद भगवद्गीता नसेल, त्याला घर समजायचं नाही त्याला घर समजायचं नाही त्याला घर समजायचं नाही नाही. त्याला काय समजावं? नाही ते स्मशान ग्रह जाना नाही ते स्मशान जाना नाही ते स्मशान घर जाना. जय द्वारे नाही तुळशी वृंदावन नगरी नाही तुळशी वृंदावन. जय द्वारे नाही तुळशी वृंदावन जयद्वारी नाही तुळशी वृंदावन. नाही ते स्मशान ग्रह जाना नाही ते स्मशान घर जाना नाही ते स्मशान घर जाना. त्याला घर समजू नये. त्याला काय समजावं? स्मशान आणि आत राहणारी भूत. भूतच जी कधी ज्ञानेश्वरी गाथा गीता वाचत नाहीत ना, ती माणसं नाही, ती भूतच आहेत. म्हणून ते ग्रंथ असावे, ते वाङ्मय असावं आणि त्याचं वाचन नित्य व्हावं. तरले हा भूतकाळाला तरती तरले तरती पुढे भविष्य भविष्य काळ हा भरवसा. हा भूतकाळ भविष्य तरले भूतकाळ तरती भविष्य काळ हा भरवसा. वर्तमान चालू वर्तमान काळ. तसं पवित्र तो पवित्र हा नाही, पवित्र तो देह तो 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 हे काय आहे? विशेष दर्शक सर्वनामातलं दर्शक सर्वनाम आहे. तो हत्ती तो मुलगा. आम्हाला देवाचं ध्यान आवडतं. कोणतं? सुंदर ते ध्यान ते म्हणजे कोणतं? उभे विटेवरी करकटावर ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान सुंदर ते. तस पवित्र तो देह पवित्र आहे. कोणता? जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह. कारण देह जर पाहिला तर देहाची इति कर्तव्य करून घेणं आमचं काम आहे. हो, देह कधी जाईल सांगता येत नाही. पण आमचं कसं असतं, मग जाऊ पंढरपूरला, मग जाऊ आळंदीला, मग घालू माळ, मग करू परमार्थ. आता काय परमार्थाचं वय आहे का? हे आमचं आहे. पण माऊली म्हणतात हा देह कधी जाईल हे सांगता येत नाहीये. ज्ञानोबा उदाहरण देतात. जसं लोण्याचा गोळा आपण बघितलाय. लोण्याचा गोळा लुणी तो लोण्याचा गोळा आगीत जर टाकला तर कमीत कमी वितळायला 2 महिने लागतात. आणि 2 महिन्यानं काय होतो? गोळा वितळतो. म्हणजे आगीचा गोळा जर त्या लोण्याचा गोळा आगीत टाकला तर माऊली म्हणतात वितळायला कमीत कमी 2 महिने लागतात. आणि 2 महिन्यानं काय होतो? तो गोळा वितळतो. म्हणजे लोण्याचा गोळा जर घेतला आणि तो आगीत टाकला तर कमीत कमी 2 महिने तरी वितळायला जातात. आणि 2 महिन्यानं काय होतो? गोळा वितळतो. त्यांना वाडा जेवायला. तुम्ही बहुतेक कीर्तन ऐकायच्या मनस्थितीत दिसत नाही. मी सुद्धा बंद करायच्या मनस्थितीत नाही. काय लक्ष आहे? मी 3 वेळा म्हटलं लोण्याचा गोळा आगीत टाकल्याबरोबर वितळायला कमीत कमी 2 महिने जाते. 2 महिने लागतात का? आगीत तो लोण्याचा गोळा उचलला आणि आगीत टाकल्याबरोबर 2 महिने लागत नाही. कमीत कमी 1 दिवस लागतो. आणि एका दिवसानं 2 महिने लागत नाही. म्हणजे तो गोळा वितळायला माऊली म्हणतात 2 महिने लागत नाहीत, कमीत कमी 1 दिवस तरी लागतो. आणि एका दिवसानं काय होतो? गोळा वितळतो. म्हणजे तो टाकला की 2 महिने लागत नाही. मग तो वितळण्याकरता कमीत कमी 1 दिवस तरी लागतो. आणि एका दिवसानं काय होतो? गोळा वितळतो. अवघड काम आहे तुमचं. तरी लोणी काढताय म्हणून बरं आहे. अहो किती वेळ लागतो? 1 दिवस. हवा सांगायचा कीर्तन संपल्यावर
ज्ञानोबा म्हणतात तो गोळा आगीत टाकल्याबरोबर क्षणाचाही विलंब वितळायला लागत नाही, तसा हा देह जायला क्षणाचाही विलंब लागत नाही. क्षणभंगुर नाही भरवसा क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध थोडा मायाशा वारे सावध थोडा मायाचा काही नसले बघ गळा पडेल फासा काही नसरे मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोराये बोल जागा पुढे हुशार थोराये बोल जागा पुढे उच्चार तोराय ओळ सागा पुढे उच्चार तोराय ओळ सागा श्री ज्ञानेश महाराज उदाहरण देताना देतात, हे काळा नळाच्या उंडी घातली लोणियाची उंडी माशी पांक पांकुडी हे सरे हे सरे. म्हणून त्याच्या आत या देहाची इति कर्तव्यता जशी बापूंनी केली तशी त्या देहाची इति कर्तव्यता आम्ही करणं गरजेचं आहे. मग देहाची इति कर्तव्यता करावी म्हणजे काय? देह आपला नाही, पण त्याला आम्ही आपलं समजतोय. संतांची प्रमाण जर पाहिली तर प्रत्येक चरणामध्ये दिला असा शब्द आहे. प्रत्येक चरणामध्ये देवे दिला देह भजना गोमट भजना का भोजना भजना भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने ती जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. पण त्याला आम्ही आमचं समजायला लागलो. देह आमचा आहे, तो आमचा नाही. जसं एखाद्याचं नवीन लग्न झालं, ती बायको सारखी मागं लागते सध्याची. ती मुंबईत पुण्यात जर असलं तर पुण्यात न्या, मुंबईत न्या, मुंबईत न्या, मुंबईत न्या, मुंबईत न्या. तो म्हणतो जरा दम काढ की ग, जरा थोडासा दिवस गावात काढ, नेतो तुला. नाही नाही, मला मुंबईतच न्या. वैतागत. बर, आता काही स्वतःचा फ्लॅट त्याचा नसतो, ही बाई मागं लागलेली असते गावात, तिला कड निघत नाही. तो म्हणतो नेऊ एकदा. मग स्वतःचा काही फ्लॅट वगैरे तो मुंबई पुण्यात नसतो, मग त्याला फ्लॅट घ्यावा लागतो. कशानं? स्वतःचा जर नसेल तर मुंबईत फ्लॅट घ्यावा लागतो. कुणाचा? भाड्याचा. वय मराठी भाषा जशी वळल तशी वळती. भाड्याचं तर भाड्याचं. हिला घेतो, नेतो आणि खुली ठेवतो. कुणाच्या? ते गावाकडनं एक गावकरी येतो आणि कुठंतरी रेल्वे स्टेशनवर कुठंतरी गाठ पडती. वा 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 वा, राम 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 राम. कधी आला गावाकडे? सकाळी चालू, जायचं संध्याकाळी निघायचं. मग असं करा ना, आलाय आपल्या घरी, तुम्ही आलाय मुंबईला, तर असं करा, जवळच आपलं घर आहे, आपल्या घराला पाय लावा. कुणाच्या? काय म्हणताय ती? आपल्या घराला पाय लावा. कुणाच्या घराला? आपल्या घराला पाय लावा. घर कुणाचं? लय तुमचा जोर भाड्यावर दिसतोय व. विसरूनच जात ते घर आपलं नाही, ते कुणाचं आहे हे विसरत. आणि एक महिना झाला की मालक येतो. कशाला? पैसे दे. तो म्हणला कसलं पैसे? माग सर कोण एक दिन. मग त्याला कळतं घरी जाईल. तसं आमचंही झालंय. ही घर कुणाच आहे? बर, भाड्याचं. हे घर कुणाचं आहे? अहो त्याच आहे, पण याला म्हणतोय आम्ही आमचं. तुकाराम महाराज म्हणतात, अरे जायच्या आधी सावध हो ना बाबा. कारण का? तू कमवलेला पैसा, बँक बॅलन्स, करोडोची संपत्ती काही तुझ्या बरोबर येणार नाही. मग तुकाराम महाराजांनी त्यावेळेस सावध केलं. देह जाईल जाईल त्याचे काळोबा खाईल, त्याचे काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल. त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल.
त्यासी काळोबा खाईल कारे नुमजसी दगडा. दगडाची उपमा दिली, कैसे हत्ती घोडे वाडा. मग काय करावं? हा देह जायच्या आत त्याला पवित्र करावं. हा देह जायच्या आत त्याची इति कर्तव्यता करून घ्यावी, आपलं आद्य कर्तव्य. मग त्याच्या करता काय करावं? बायका पोरं सोडावी, संसार सोडावा, भगवी वस्त्र घालावी, नामसाधना करावी. कोणत्याही संतांनी संसार सोडा असा उपदेशच केला नाही. श्रीमद भगवत गीता या गीतेमध्ये आम्हाला पहिल्यांदा ज्ञान भक्ती सांगितली नाही, कर्म सांगितलं. तुझं कर्म आहे ना, नोकरी आहे कर, शिक्षकाचं कर्म आहे शिकवणं कर, शेतकऱ्याचं आहे शेती आहे कर, पण ते करत असताना याला विसरू नको. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संवस्त्व कर्मणी नियतम कुरु कर्मत्वं कर्मजा ह्योय कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत कर्मणः. हे संस्कृत बंद समजणार नाही, पण मराठीत तुकाराम महाराजांनी सांगितलं, कामामध्ये काम काही म्हणा राम काही राम, म्हणा राम राम. जाईल भरभूषण. बापूने संसार सोडला नाही, पंढरपूरची वारीही सोडली नाही, संसारातलं कामही सोडलं नाही. शेती करत 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 असताना नाम साधनेवर भर, परमार्थावर भर त्यांनी दिला. देहाच्या पवित्रतेचे मार्ग. मग देह अपवित्र आहे. अनेक संतांचे प्रमाण आपल्याला पाहायला वेळ नाही. शरीर जर पाहिलं तर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीची धार आहे. नाही अपवित्र शरीर शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार. नाही अपवित्र शरीर आहे. किती शरीर अपवित्र आहे? ज्ञानोबांनी उदाहरण दिलं, माझ्या पदरचं सांगत नाही. बासुंदी आहे, गुलाबजाम आहे. ती बासुंदी बाहेर असताना बासुंदी आहे, ती बासुंदी असताना बाहेर बासुंदी आहे. गुलाबजाम बाहेर असताना गुलाबजाम आहेत, पण ते गुलाबजाम आणि बासुंदी आत गेली गुलाबजाम गुलाबजाम नाही, बासुंदी बासुंदी नाही. हे ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. उगाही करू नका. ज्ञानोबराय म्हणतात, नाना सुद्रव्ये गोमटी झालिया शरीर पैठी आणि होऊन ठाती किरटी मळूची जेवी. एवढा देह हा अपवित्र आहे. मग देहामध्ये 3 प्रकार आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि चौथा महाकारण वेगळा आहे. स्थूल म्हणजे हा देह जर पाहिला तर तो मूलतः अपवित्र आहे. देह पाहिला तर मला असं वर्णन करते, हा देह नाशिवंत मळमूत्रांचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे आमंगळ तिचा बांधा. काय कर स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंद. मग या देहाच्या पवित्रतेचा मार्ग काय? स्थूल देह हा पवित्र कशाने होतो? त्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे गळ्यामध्ये तुळशीची माळ. पण काय काय तुळशीच्या माळेला लय भीतात. एखाद्याला म्हणलं ना माळ, तेवढं सोडून बोला. त्या माळेच्या भानगडीत आम्हाला काय पाडू? आपली परंपरा आहे घराण्याची माळाची, घाला ना. ती माळाचं आम्हाला काय बोलायचं? एखाद्याला विचारलं भजनात किती वर्ष आहे? मला 30 वर्ष झालं भजनात आहे. आपणच भजन चालू केलंय, 30 वर्ष भजनात आहे. मग माळ कधी घातली? म्हणलं तेवढंच राहिले, आग लागली तुझ्या भाषणात. अरे भाषणीया 30 वर्ष भाषणात आहे, पारायणात आहे आणि गळ्यात माळ नसेल तर तुला भजन तरी कळलं का? उग भजन करायची आणि शिव्या जत्रेवर जायचं, असलं लय अर्धान भजन यायचं, त्यांचा उपयोगच नाही काय. माझा राग येईल. काय काय म्हणतात, असं कुठं सांगितलंय का? जास्त एज्युकेटेड जे आहेत ना, अति शहाणे, ते म्हणतात तुमच्या घरात माळेची परंपरा आहे, पण असं कुठल्या देवाने सांगितलंय का की गळ्यामध्ये माळ घालावी? आमची मनाची माळ आहे, मनाची 4 मनाची त्याला चालत नाही. उदाहरणार्थ एखाद्याच्या बायकोला सांगितलं, होय बघ काय आजपासून दिवाळी चालू. अगं लय लांब आहे. नाही, आजपासून चालू. रोज लक्स, हमाम, रेक्सोना, संतूर, लॉय बॉय, मोती, रोज एका साबणानं आंघोळ, रोज श्रीखंड, बासुंदी, पुरी, भजी, गुलाबजाम, पनीर, रोज एक पदार्थ. पण
तो म्हणतो आधी पण काय बोल मग सांग. पण म्हणले माझी एक अट आहे. काय? मी तुमचीच बायको आहे का नाही? वाय की मग माझी एक अट आहे. काय? कुंकू लिहिणार नाही आणि गळ्यात मंगळसूत्र घालणार. तो म्हणा तुझ्या जिलेबीला लाव काढ. पण पहिलं ठीक आहे, एखाद्याची बायको जर म्हणली मी तुमचीच बायको आहे का नाही, सगळ्यांना माहित आहे मी तुमची बायको आहे, मग ती जर म्हणली माझं मनाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे, चालेल का? माग सरकून एक मला सांगा, स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मनाचं मंगळसूत्र चालत नसेल तर माझ्या पांडुरंगाला मनाची माळ चालेल कशी? उगा आपलं काहीतरी म्हणायचं. अहो फरक आहे ना. काय काहींची परंपरा असती. त्याला म्हणलं ना तुझ्या वडिलाची माळ होती, माळ चालवली पाहिजे. तो म्हणतो आमच्या बापाची माळ आमच्या बापा संगच. वर बादल बापाची माळ बापा संग. मग असं म्हणतं का आमच्या बापाची 15 एकर बागायत जमीन आमच्या बापा संगच. मी माफी मागून बोलतो, माझा राग येईल, हरकत नाही. ज्याला बापाच्या गळ्यातली माळ नको त्यानं बापाची जमीन सुद्धा घेऊ नये याच मताचं मी. माळ नाही तर तुझी जमीन पण नको असं म्हणतं का? काय काय म्हणलं ना घाल की माळ. ते म्हणतो कशाला माळ घालायची का? आपल्या थोरल्याच्या गळ्यात माळ आहे. तिघांनी चौघांनी 5-5 जणांनी कशाला घालायची? मग सगळा सातबारा थोरल्याच्याच नावावर करून. म्हणजे बापाची माळ थोरल्याच्या गळ्यात आहे, मग आम्ही का घालावी? मग बापाचा 7-12 सुद्धा थोरल्याच्याच नावानं करून दे, हरकत काय? माझं जरा वाक्य लागणार आहे पण हरकत नाही. लागलं तर काय होईल? ज्यांच्या नाही त्या ती माळा घालतील, त्याच्यापेक्षा काय नाही. कारण जसं इस्टेटची परंपरा आहे ना तशी बापाच्या माळेची परंपरा आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा ही माझी मिरासी ठाव तुझे पायापाशी, ठाव तुझे पायापाशी, ठाव तुझे पायापाशी. ही माझी मिरासी ठाव तुझे पायापाशी, ठाव तुझे पायापाशी, ठाव तुझे पायापाशी. म्हणून मी आधी सांगत असतो की वारकऱ्यांनी आपलं हित केलं बरोबर आपल्या पोरांचं हित केलं पाहिजे. नाहीतर माफी मागून बोलतो, आपण वारकरी आहे पण आम्ही जर आमच्या मुलांना वारकरी बनवत नसू तर आम्ही करंटी आहोत. लोकांना सांगायचं माळ घाल की, तुझ्या पोराला घाल की आधी बाबा. 80% काय वारकऱ्यांच्या मुलांच्या गळ्यात माळा नाहीत. कारण त्याचं कसं आहे माहित आहे का? जर समजा बाप जर म्हटला का नाही बायकोला, होय ग काय नाही, मला असं वाटतंय आपल्या दोघांच्या गळ्यात माळ आहे, मग आपल्या पोरांना माळ घालूया का? आपल्याकडची काय म्हणतात, ती म्हणते काय माळ आपण दोघांनी अडकवली, त्या अडकवली बिचारी घातली सुद्धा म्हणा. मग आता हिला जर माळ घालून माळ कळत नसेल तर हिचा माळ घालून उपयोग तरी काय? 10वी पर्यंत पोरं तुमचे आहेत. ज्याला वाटतंय आपलं म्हातारपण सुखात जावं त्यांनी मुलांना माळा घाला, नाहीतर कंबरट्यात लात पडण्याशिवाय दुसरं तुमच्या वाटणीत काय येणार नाही. गादीवर बोलतोय. तुम्ही मुलांना इंजिनियर करा, डॉक्टर करा, वकील करा, IPS करा, तुमचं कर्तव्यच आहे. पण ते करण्याबरोबर पहिल्यांदा मुलांना, आपल्या मुलगा असो किंवा मुलगी असो, वारकरी करा. काय म्हणतात ती, मुलींना माळ जर घातली तर तिला घर कसं मिळायचं, आता आपोआप मागं लागते ती. तुम्ही करू नका, द्या. माळकरी असली तरी चालते. अहो उद्धार आहे ना, ती 42 कुळाचा उद्धार करते. आणि असं समजू नये जर तिकडची माळ असेल बापाकडची तर मुलीनं घातलं तर काय हरकत नाही. कारण कुळी कन्या आणि मागणं पुत्र. ती म्हणते ग बस आपण अडकवली ती अडकवली, पोरांना वय अडकवायचं.
तुमच्या पाया पडते, त्याला माळ्याच्या भानगडीत भानगड आहे बाई माळ घालायची. त्याचा खाया पियाचा दिवस बांधायचा पुतळा चौकात. म्हणून म्हणजे ज्यांची पोरं वारकरी नाहीत त्या वारकऱ्याने आधी आपली पोरं वारकरी करा, नाहीतर तुम्ही पंढरीचं वारकरी आणि पोरग जर गुत्त्यावर जायला लागलं तर गेली इज्जत सगळी. म्हणून आपण वारकरी व्हावं, वयात करावी वारकरी, तरच उपयोगाचं आहे. खाया प्याचा दिवस म्हणू नका, कमीत कमी वारकऱ्याने तरी. चला मग पवित्रतेचा मार्ग म्हणजे तुळशी माळा गळा, गोपीचंदन टिळा, हा पवित्रतेचा मार्ग पहिला. आणि दुसरा मार्ग हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची पवित्रची होय होय देह देह त्याचा. म्हणून पूतना शब्द आला ना, पूतना चरित्र. पूतना म्हणजे काय? पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी अपवित्र आहे ती काय? पूतना का पवित्र होती? त्याचं कारण आहे, पुतनेच्या गळ्यात माळ नव्हती आणि पुतनेच्या हरिपाठ पाठ नव्हता, म्हणून अपवित्र होती. कोण? तिच्या गळ्यात माळ नव्हती. कुणाच्या? पुतनेच्या. आणि तिला हरिपाठ पण येत नव्हता. कुणाला? पुतनेला. म्हणून ती अपवित्र होती. कोण? पुतना. हो, तुम्ही तिसरा विचार करू नका. चला स्थूल देहाचा विचार संपला. पुढं सूक्ष्म म्हणजे मन हे पवित्र काय आहे? हे कामक्रोध जे विकार आहेत त्या कामक्रोधादी विकारामुळं मन हे अपवित्र होतं. मग मनाच्या पवित्रतेचा मार्ग काय? पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेदिले, ह्या त्याच्या पवित्रतेचा मार्ग आहे. आणि कारण देह म्हणजे बुद्धी, या बुद्धीवर अज्ञान असतं. ते अज्ञान कशानं जातं? गुरु दाविल्या वाटा फेडोन विवेक तीर्थ तथा धोनिया मळकटा बुद्धीचा जेणे. आणि महाकारणाचा चौथा देह वेगळा आहे, म्हणून देहाच्या पवित्रतेचे मार्ग सांगितले. अहो चोकोबाराय गेले, पण गेल्याबरोबर सांगितलं नामदेवा जा चोकोबाची हाडं वळखायची कशी? सोपं आहे म्हणे. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघेल ते माझ्या चोकोबाच आहे. आणि गेले हाड कानाला लावायचं, फिकून द्यायचं. बाकीची सगळी हाडच होती. हो, बाकीची सगळी हाडच होती. त्या हाडांचा काय उपयोग नव्हता, कारण ती विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हती. कुठली हाड? बाकीची हाड. ती काय उपयोगाची नाही ती. आणि असं बघत बघत एक हाड कानाला लागलं, विठ्ठल विठ्ठल. ओळखलं हे चोकोबारांची हाड आहेत. ती आणली आणि पुन्हा समाधी दिली. तर मांस चर्म हाडे देवा अवघीच गोड. तो देह पवित्र का? कारण चोकोबारांच्या मुखामध्ये सतत त्याचं नामस्मरण होतं. महाराज म्हणतात देह पवित्र होण्याकरता ते काय करायचं? पवित्र तो देह. वाणी पुण्यवंत, त्यांची वाणी सुद्धा तेवढीच पुण्यवंत आहे. का? कारण मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. त्याच्या अमृत वाणीचा एकच विषय होता. कोणता? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे. त्यांच्या वाणीचा विषय हा एकमेव देवच झालेला असतो. पण पवित्र तो देह. वाणी पुण्यवंत, पण कुणाची? जो
जो जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत अच्युत म्हणजे काय? च्युत अ म्हणजे नाही, च्युत म्हणजे ज्याचा कधी पराभव होत नाही त्याला म्हणायचं अच्युत. जो अविनाशी आहे तो भगवान परमात्मा, त्याचं नाम त्यांच्या मुखामध्ये असायचं. पण ते नामस्मरण कसं असायचं? जो वदे अच्युत सर्व काळ. या सर्व काळ शब्दाला महत्व आहे. ज्ञानोबांची प्रमाण पाहिली. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. किंवा ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी आणि रामकृष्णावडी सर्व काळ. आमच्या बाबतीतलं सांगू का? ज्ञानदेव गोडी गुढी बी आहे, हरिनामाची जुडी, देव बी जोडावासा वाटतो. पण रामकृष्णावडी कवा 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 म्हणजे आठवण येईल तवाच. त्यांचं तसं नाही. त्यांच्या वाणीचा विषय हा देव झालेला असतो. म्हणून जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत पवित्र तो देह पवित्र ती वाणी, असा त्याचा संदर्भ लावतोय तुम्ही. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तयांच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. 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 जो वदे अच्युत सर्व काळ. जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने करतील दोषी. तयाच्या चिंतने करतील दोषी. जळतील राशी पातकांच्या तयाच्या चिंतने करतील दोषी. दयाच्या चिंतने करतील दोषी. सर्वांनी कडकडाट टाळे वाजवून भजन करायचे. विठोबा रघुमा टाळी वाजवा. बोला 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 बोला. अरे बुक्काला बुक्काला बोला बोला बोला. टाळी वाजवा, भजन करा. हर 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 घ्या हर. जय गोपाल कुमारी. जय जय गोपाल कुमारी. जय गोपाल कुमारी. बोला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव
नामधारकाचं श्रेष्ठत्व श्री तुकाराम महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये वर्णन करतात. जो सतत त्या देवाचं चिंतन करतो, ज्याची नामसाधना आहे, अशा महात्म्याच्या चिंतनानं दोषी तरतात आणि पापाचे पर्वतही निघून जातात. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तयाच्या म्हणजे कुणाच्या? देवाच्या नाही. देवाच्या चिंतनानं तरतातच. तरले तरती हा बरोबर आपण बघून आलो. नामेची तारले कोट्यानुकोटी नामेची वैकुंठी बैसविले. पण इथं जे अभिप्रेत आहे ते कुणाचं? संतांच्या नामधारकाच्या चिंतनामध्ये एवढी ताकद आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, ने घे माझी वाचा तुटे, महालाभ भुकासाठी विश्रांतीचा ठाव, पायी संतांची अभाव, तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. उंतायांच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. जसं तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपतारी. जसं जपतारी तृणाग्नी मेळे समरस झाले, तसं संतांचं नामस्मरण जपलं तरी सुद्धा पापाचे पर्वतच्या पर्वत हे जळून खाक होतात. उंतायांच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. असे संत जे असतात, असे नामधारक असतात, त्यांच्या पायाच्या चरणाची इच्छा, चरणराजाची इच्छा हा भगवान परमात्मा करत असतो. देव इच्छी रज चरणीची माती, चरणीची माती. आणि ते मिळवण्याकरता काय करतो? तो धावत चालती मागे मागे. एकदा तीर्थाटन झालेलं आहे. नामदेवराय ज्ञानोबराय आळंदीमध्ये आलेले आहेत. नामदेवरायांच्या वडिलांनी सांगितलं, जावा आपल्याला मौंद करायचंय, निमंत्रण देऊन या. जेवणाचं निमंत्रण करता निघाले. नामदेवराय पुढे चालायचे आणि पाठी पाठी भगवान परमात्मा चालायचे. नामदेव महाराजांचे चरण उठल्याबरोबर त्या चरणाची माती देवाने आपल्या कपाळाला लावावी. पाठीमागं वळून बघितलं, देवा काय चाललंय? काय नाही म्हणे, डोकं शांत होण्याकरता तुमच्या चरणाची माती मी माझ्या कपाळाला लावतोय. नामयाच्या मागे चाले केशराज, वंदाया चरण. एवढं सामर्थ्य त्या चरणराजाचं आहे. देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. मागे मागे राहून काय करत असतो? त्या भक्तांची संकटही निवारण करत असतो. देव उभा मागे पुढे, उभवी कोडे संकट. ठीक आहे, मग ज्यांनी तो देव आपलासा केला त्यांना काय कमवायचं राहिले? काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. काय काय माणसं म्हणतात, सगळं काय कमवलंय बघा, आता काय कमवायचं राहिलं नाही. पण जे कमवायचं असतं त्यातच अजून मागं असतं. पण ज्यांनी वैकुंठाचा नायक आपल्या कंठामध्ये धारण केलेला आहे, त्यांनी काही सगळं कमवल्यागत आहे. कंठी धरला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, मग काय त्या वेगळे उरले अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. आणि महाराज सांगतात, आशे असणारे भक्त आहेत ना, त्या भक्तांच्या जवळ भक्त नामस्मरण करतात, त्यामुळं तो त्रिवेणी संगम तिथं जुळून येतो. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. देव भक्तांचा संगम, तुका म्हणे देव भक्तांचा संगम. 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 तुका म्हणे देव भक्तांचा संगम.
त्रिवेणीचा देते उगनाम त्रिवेणीचा दयाच्या चिंतने धरतील दोषी दयाच्या चिंतने धरतील दोषी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या तयाच्या चिंतनी करतील तयाच्या चिंतनी करतील दोषी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या दयाच्या चिंतने धरतील दोषी दयाच्या चिंतने धरतील श्री महाराज शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात. तुका म्हणे देव भक्तांचा संगम ते ते ओघ नाम त्रिवेणीचा. कारण जिथं भक्त आहे तिथं नाम आहे, आणि जिथं नाम आहे तिथं संत आहेत. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम ते तेची उत्तम चरण रज वंदिता. तुका म्हणे देव भक्तांचा संगम ते ते ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. असो झालेली संकीर्तन रूपी सेवा श्री ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज भगवान परमात्मा श्री पंढरीनाथ रुक्मिणी साहेब रामराय तथा श्री गुरूंच्या चरणारविंदावर बापूंच्या चरणारविंदावर समर्पित करतो. तुम्हा सगळ्यांच्या चरणारविंदावर नतमस्तक होतो. मी मगाशी बोलून गेलो, काही लोक ही जातात परंतु त्यांच्या पारमार्थिक कीर्तीनं मात्र मागे राहतात. बापूने आपलं संपूर्ण आयुष्य हे परमार्थामध्ये वेचलेलं आहे. शेती करत असताना सुद्धा परमार्थिक जीवन नामसाधना श्रीगुरु निष्ठा ही त्याने आपल्या आयुष्यामध्ये जोपासली. इथं सुद्धा काही काळ त्यांनी पारायणाच्या नियोजनामध्ये भाग घेतला. पारायणाचं नियोजन काही वर्ष केलेलं आहे. त्यांच्यामुळंच मी 9वी 10वीला असताना या ठिकाणी येण्याचा योग त्यांच्यामुळे आला. सलग 2-3 वर्ष बापूंच्यामुळं या रामरायांच्या समोर सेवेचा योग आला. वैकुंठवासी माझे आजोबा गुरुवर्य किसनदादा निगडीकर यांच्याही सेवा बापूंच्यामुळे अनेक वर्ष या ठिकाणी झाल्या. त्यांचं आणि बापूंचं अत्यंतिक एक ऋणानुबंधनाचं नातं होतं आणि ते प्रेम आणि त्या प्रेमाची पोच भोवती म्हणून आज द्वितीय बापूंचं पुण्यस्मरण त्या सेवेचा योग माझ्याकडे आला. जसं श्री गुरुनी बुद्धी दिली तसं बोलण्याचा प्रयत्न केला. बापूंचे सर्व चिरंजीव त्या चिरंजीवांनी सर्व कुटुंबियांनी या सेवेचं आयोजन केलं. त्यानिमित्तानं आपल्या सर्वांचं दर्शन घडलं. सासवडून आमचे कोळेकर महाराज बुवा या ठिकाणी आलेले आहेत. उत्तम अशी मृदंगाची साथ आमच्या महाराजांनी केलेली आहे. तथा सर्व आमचे गुरुबंधू मंडळी सगळ्यांनी सुंदरपणानं साथ केली. गायनाची साथ महाराजांनी उत्तम केली. तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांचं दर्शन घेतो. बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तर मायबापाच्या अंतकरणानं क्षमा करा अपराध. महाराज तुम्ही शुद्ध काही बोललो बोबडे माये बापा तुम्हा पुढे सलगी लाडे कोडे मज क्षमा करावी पायाच्या प्रसादे. काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे. जय विठ्ठल होईल, संत पराभंग होईल, पुष्पवृष्टी होईल, तदनंतर आपली आरती होईल. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन आहे सिद्धी नेले हे तर माझे जीवरले पायी. पण बापूंच्या नंतर आमचे संजय दादा यांच्या इथं वडिलांच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त पुन्हा नंतर येण्याचा योग त्यांच्यामुळे आला. ही सर्व मंडळी प्रेम करणारे आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो.
आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत भाग्याचा उदय ते जोडे संत पाय, ते जोडे संत पाय, ते जोडे संत पाय. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत. भाग्याचा उदय ते जोडे संत पाय, ते जोडे संत पाय, ते जोडे संत पाय. हे तोनिया नुटो माता मरण वाचोनी सर्वता, मरण वाचोनी सर्वता, मरण वाचोनी सर्वता. हे तोनिया नुटो माता सर्व वाचोनी सर्वता, सर्व वाचोनी सर्वता. होई बळकट माझ्या मना तुरे दुट, माझ्या मना तुरे दुट, माझ्या मना तुरे दुट. होय बळकट माझ्या मनात रे देठ, माझ्या मनात रे देठ, माझे मनात रे देठ. हे तोनिया नुटो माता मरण वाचोनी सर्वता, मरण वाचोनी सर्वता, मरण वाचोनी सर्वता. हे तोने आत तुझे माता मरणा वाचोनी सर्वता, मरणा वाचोनी सर्वता, मरणा वाचोनी सर्वता. तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी, भक्ती भाग्या झाली धनी, भक्ती भाग्या झाली धनी. तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाले धने, भक्ते भाग्या झाले धने, भक्ते भाग्या झाले धने. तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी, भक्ती भाग्या झाली धनी, भक्ती भाग्या झाली धनी. तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी, भक्ती भाग्या झाली धनी, भक्ती भाग्या झाली धनी. हे दुनिया लुटगो माता मरणा वाचोनी सर्वता, मरणा वाचोनी सर्वता, मरणा वाचोनी सर्व. हे थोरिया लुटवी माथा उभेला सर्वांनी. वाचोनी सर्वता, मरणा वाचोनी सर्वता, मरणा वाचोनी सर्वता. ज्ञानदेव तुका ज्ञानदेव बाजूला सरा जरा.